बघा ना, नारळाची वरची बाजू एकदम टणक असते, परंतु आतून ते किती मऊ आणि शुभ्र असतात. तशीच आहेत कोल्हापूरची माणसं. कसं ते पुढे तुम्हाला समजेलच. त्या अगोदर इकडे शांभवीचं बघा काय चाललंय. डाळिंब सध्या आम्हाला खूप आवडतं आणि ते स्वतःच हाताने खायचं असतं. त्यानंतर मग आम्ही सायंकाळी निघालो होतो बोरनाण्याचं उर्वरित साहित्य खरेदी करण्यासाठी. बोरं, चुरमुरे, चॉकलेट्स, लेमन गोळ्या या सगळ्या गोष्टी घेताना लहानपणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यात खास करून हे काजूच्या आकाराची खारी बिस्किटं ती घेतली आणि घरी आलो. घरी आल्याबरोबर समजलं हळदी कुंकाचं निमंत्रण आलंय, सो त्यासाठीच साडी नेसली. आता का मिक्स अँड मॅच असंच केलंय मी आणि ही साडी बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे होती, पण आज मुहूर्त लागला हिला नेसायला. कशी वाटतेय ते सांगा. झटपट अगदी 2 मिनिटात मी तयार झालेली आणि त्यानंतर गेले हळदी कुंकवाला. छान अशी इथे रांगोळी काढलेली होती. नवीन शेजारीन बाई आहेत आणि खरं सांगू का, मला असं नेहमी वाटायचं की आपण आता जुन्या ठिकाणी छान रुळलेलो होतो, तिथं हळदी कुंकू वगैरे खूप छान साजरं व्हायचं, पण नवीन ठिकाणी आपल्याला सामावून घेतील का, किंवा माझ्या कामाचं स्वरूप थोडंसं जास्त बिझी आहे, तर त्यामुळे मला त्यांना जास्त वेळ देणं होत नाही. त्यामुळे ते मला काय समजत असतील असं मनात एक ना अनेक प्रश्न यायचे. परंतु या सगळ्या जणीमध्ये सोसायटीत मी नवीन असताना सुद्धा यांनी मला निमंत्रण दिलं. छान छान असं फील करून दिलं की मी त्यांच्यातलीच एक आहे. आणि असं काही नाही की म्हणजे तुम्ही या बिल्डिंगमध्ये रेंटनी राहताय आणि आम्ही स्वतःचंच घर आहे. म्हणजे कोल्हापूरची माणसं आहेतच तेवढी प्रेमळ. हेच मी त्यासाठी सांगते की नारळ वरून टणक दिसतं, पण आतून ते किती मृदू, सुंदर आणि गोड असतं ना, त्याच पद्धतीने तुम्ही कोल्हापूरकरांनी मला आपलंसं केलंय. आणि जरी मी मराठवाड्यातली असते तर जास्त जण तर कोल्हापूरची म्हणूनच ओळखतात. त्यानंतर बिल्डिंगमध्येच दुसऱ्या ठिकाणी परत हळदी कुंकाला गेले. तसं तर या जोडीला मी पहिल्यांदाच भेटते, पण खरंच खूप आपुलकीची आणि आपलंसं करणारी ही माणसं आहेत. सो क्लास होता त्यामुळे लगबगीने घरी आले.